बायबल एक असं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये भरपूर भविष्यवाण्या आहेत. जवळपास 80% भविष्यवाण्या या पुस्तकात आहेत. 80%. आणि म्हणून बायबलला बऱ्याचदा भविष्यवाणीचं पुस्तक सुद्धा म्हटलं जातं. अनेक भविष्यवक्ते जगामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून बऱ्याच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ह्या गोष्टी ऐकायला मिळतील. काही लोक आपला हात दाखवतात, हस्तक रेषा, मस्तक रेषा, आकाशातील तारे, ग्रहदशा आणि वेगवेगळ्या माध्यमातून भविष्य जाणून घेण्यासाठी मनुष्य नेहमी उत्सुक असतो. उद्याचा दिवस कळाला तर आज किती बरं वाटेल. आणि उद्या येणाऱ्या संकटांना किंवा अरिष्टांना मनुष्य त्याच्यातून कशी पळवाट काढू शकतो किंवा बाजूला जाऊ शकतो यासाठी माणसाला नेहमी येणाऱ्या गोष्टी कळण्याची एक उत्कंठा असते. उद्या नक्की काय होणार आहे. काही लोक ते रस्त्यावर पण जातात, पोपटवाले असतात बसलेले, कार्ड काढून देतात. मला एकच प्रश्न पडलेला असतो नेहमी की म्हणजे हा माणूस स्वतः का नाही त्या पोपटाला विचारत की माझं काय होणार आहे पुढं. हा सगळ्या जगाला सांगतो. म्हणजे चेष्टेचा भाग किंवा गमतीचा भाग नाही आहे प्रियांनो. वेगवेगळ्या रीतीनं भविष्यवाण्या केल्या जातात. भविष्यवाणीमध्ये कदाचित फक्त तुमचं नाव किंवा एखादी घटना, एखादं काहीतरी असं स्ट्रायकिंग गोष्ट जर तुम्हाला सांगितली तर तुम्हाला असं वाटतं की आता इथून पुढचं पण सगळं बरोबरच असणार आहे. तर भविष्यवाण्या ज्या आहेत त्या दुरात्म्याद्वारे पण केल्या जातात आणि पवित्र आत्म्याद्वारे पण केल्या जातात. पण त्यात फार मोठा फरक आहे. दुरात्म्याकडून किंवा सैतानाकडून आलेल्या भविष्यवाण्या त्याची काही गॅरंटी पण नसते. आणि दुसरी गोष्ट, त्याचं इंटेन्शन एकच असणार की तुम्हाला देवाच्या राज्यापासून दूर न्यावं. पण ज्या वेळेस तुम्ही परमेश्वराकडे या अपेक्षेने पाहता की तू माझ्याशी बोल, आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे परमेश्वर किती प्रकारे बोलतो, 7 प्रकारे बोलतो. प्रेज लॉर्ड. परमेश्वर किती प्रकारे बोलतो? 7 प्रकारे बोलतो. या 7 प्रकाराच्या बाहेर देव कधी बोलत नाही. पहिला प्रकार, प्रेज लॉर्ड, डायरेक्ट स्वतः परमेश्वर बोलतो. मग दुसरा, पुत्राच्या द्वारे बोलतो. मग नंतर पवित्र आत्म्याच्या द्वारे बोलतो. नंतर देवदूताच्या द्वारे बोलतो. सेवक संदेष्टांच्या द्वारे बोलतो. वचनाद्वारे बोलतो. आणि सगळ्यात शेवटचा प्रकार स्वप्न दृष्टांताद्वारे बोलतो. बस ह्या मुख्य प्रकारातच बाकीच्या गोष्टी येतील. मग हा देव बोलणारा देव आहे. मग बायबलमध्ये परमेश्वराने सर्व गोष्टी सुनिश्चित केलेल्या आहेत. आधीच सगळं ठरवलेलं आहे. माणसाला ज्यावेळेस देव मातीतून घडवत असेल त्या दिवशी तो घडवत असतानाच म्हणत असेल की जे हात तुला बनवतायत एक दिवशी ते क्रूसावरती खेळले जाणार आहेत तुझ्यासाठीच. ही नोज एव्हरीथिंग. त्याला सगळं ठाऊक आहे, त्याला सगळं ज्ञात आहे, त्याला सगळं माहीत आहे. मग तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे की ज्याला माहीत आहे की त्याला वधस्तंभावर जावं लागेल तरी सुद्धा त्याने माणसाची का निर्मिती केली? कारण की ख्रिस्त वधस्तंभावर गेल्यामुळे फार मोठं देवाचं गौरव प्रकट झालं. आणि ते गौरव राहू नये म्हणून परमेश्वर त्या प्रोसेसमधून जायला तयार आहे. आमेन, हालेलुया. येणारं जे मोठं गौरव आहे की ज्या सैतानाने परमेश्वराविरुद्ध कार्य केलं, स्वतःला देवापेक्षा श्रेष्ठ गणण्याचा प्रयत्न केला, त्याला हरवण्यासाठी परमेश्वराने केलेली योजना आहे. आणि त्या योजनेचा हा सगळा भाग आहे. परमेश्वर पायाजवळ बघत नाही. तो अल्फा आहे, तो ओमेगा आहे. हे वर्ष 2023 चालू आहे, पण 2033 मध्ये काय हे देवाला माहिती आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. त्याला प्रत्येक दिवस सारखं आहे, त्याला सगळं काही ठाऊक आहे. मग ह्या बायबलच्या अनुसार, पवित्र शास्त्राच्या अनुसार उत्पत्ती ते प्रकटीकरणापर्यंत सगळ्या भविष्यवाण्या दिलेल्या आहेत. आणि मग यशायाच्या ग्रंथात सांगितलं होतं की पहा, असा एक क्षण येईल की त्या दिवशी देवाच्या पुत्राला तुम्ही वधस्तंभावर खेळणार आहात.
तो शांत राहील, पण त्याचे तुम्ही हाल अपेष्टा करणार आहात. लोकांचं बायबल तोंडपाठ होतं. किती लोक आमेन म्हणतील? जे लोक म्हणत होते येशूला क्रुसावरती खिळा, ते बायबलचे एक्सपर्ट होते. मग कधी गडबड होते? ज्यावेळेस वचनं तुम्हाला तोंडपाठ असतात पण त्याचा अर्थ कळत नाही, त्यावेळेस गडबड होते. ज्या वेळेस तुम्हाला बायबलचा चांगला अभ्यास असतो, तुम्हाला खूप गोष्टी माहीत असतात, पण त्या वचनाचा अर्थच काय हेच माहीत नसेल, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रभूसाठी काही नाही करू शकत, कारण की तुम्हाला रिव्हिलेशन मिळालेलं नाहीये. देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलमध्ये सर्व प्रकारच्या भविष्यवाण्या दिल्यात. आणि मग आपण जे द स्कूल ऑफ एंड टाइम प्रॉफेसीचं आपल्या पुढे एकच टार्गेट आहे, जगात आत्ता जे पण घडेल त्याला बायबलमध्ये शोधायचे. किती लोक आमेन म्हणतील? मग ते इस्रायलचा हल्ला असो, रशियाचा वॉर असो, एखादं 5G टेक्नॉलॉजी असो, कितीतरी अंतराळामध्ये वेगवेगळे यान पाठवण्यात आलेले आहेत, चंद्रयान आहे, काय काय, प्रत्येक गोष्ट जी जगात घडते ती बायबलमध्ये शोधायची. किती लोक आमेन म्हणतील? मग आत्ता सध्या एक टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे आणि ती टेक्नॉलॉजी AI टेक्नॉलॉजी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आणि चॅट GPT ॲडमध्ये येतं आहे आत्ता सध्या, बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल, पण याच्याकडे थोडंसं लक्ष केंद्रित करूया की शेवटच्या काळामध्ये येशू ख्रिस्त मेघारूढ होऊन येणार आहे. मंडळीला हा संदेश तोंडपाठ झाला. किती लोक आमेन म्हणतील? पण तुम्हाला आणखीन एक गोष्ट ठाऊक असू द्या, येशू मेघारूढ होऊन येणार आहे, तसं समुद्रातून एक श्वापद येणार आहे आणि त्याचं नाव आहे अँटी क्राइस्ट, ख्रिस्त विरोधक. एक वरून येईल, एक खालून येईल. तुम्ही ऐकताय का चर्च? आणि जो खालून समुद्रातून येणार आहे, समुद्र म्हणजे काय? बायबल स्पष्ट सांगतं, समुद्र म्हणजे लोक. लोकांमधून एक असा राजा उठणार आहे जो संपूर्ण जगावरती सत्ता चालवणार आहे. शेवटच्या काळामध्ये या इस्रायलच्या लोकांना तो मंदिर बांधून देणार आहे प्रियांनो, आणि त्या मंदिरामध्ये तो स्वतः देव असल्याची घोषणा करेल. त्या दिवशी मात्र ह्या सगळ्या यहुद्यांचे डोळे उघडतील. मग आमचं लक्ष या गोष्टींकडे बारकाईने असलं पाहिजे. भूकंप होत आहेत का? 666 स्टॅम्प जवळ आलेला आहे का? कुठल्या गोष्टी जगामध्ये घडत आहेत याच्याकडे आम्ही बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, आणि त्या गोष्टी आम्हाला बायबलमधून काय शिकवतात याकडे आम्ही पाहिलं पाहिजे. बरं, शेवटच्या काळाच्या भविष्यवाणीसाठी कुठलं स्ट्रॉंग पुस्तक आहे बायबलमध्ये? प्रकाशित वाक्य, रिव्हिलेशन, प्रकटीकरण. आणखीन जुन्या करारातून दानियल. ही 2 पुस्तकं वगळता आणखीन जकर्याचं पुस्तक, यशायाचं पुस्तक, अनेक ठिकाणी उत्पत्तीपासून प्रत्येक ग्रंथात कुठं ना कुठं तुम्हाला प्रॉफिटिक वर्ड शेवटच्या काळाबद्दल पाहायला मिळणार आहेत. ऐकताय चर्च? तर या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, आज आपण या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणार आहोत की काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याचा शेवटल्या काळात अँटी क्राइस्ट कसा उपयोग करणार आहे. बरं, ह्या प्रॉफेसीज बायबलमध्ये कुठं दिलेल्या आहेत? जसं आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण पाहतो 7 मंडळ्यांबद्दल 2-3 अध्यायात पाहिलं आपण की 4थ्या अध्यायात स्वर्गाचा साक्षात्कार, 5व्या अध्यायाकडे आल्यानंतर मग ती गुंडाळी, ते उघडण्याचं सामर्थ्य कोणाकडे आहे? यहुदा वंशाचा सिंह. किती लोक आमेन म्हणतील? 7 डोळे 7 शिंग असलेला तो देवाचा कोकरा. आणि मग जे 5व्या अध्यायापासून सुरू होणार पुढे, मग ते 7 शिक्के उघडले जातात. 7 शिक्के उघडल्यावर एक प्रकारच्या जगावरती आपत्ती येतात. त्या आपत्ती झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या घटना बायबलमध्ये पाहतो. मग ते 7 करणे असोत किंवा त्याच्यानंतर मग त्या शेवटी 7 वाट्या असोत, संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये फार क्लेश आणि वाईट गोष्टी घडणार आहेत. हर्मगिदोनाचं युद्ध आहे. आणि सरते शेवटी आम्हाला एक गोष्ट कळते की जे देवाचे लोक आहेत त्यांच्यासाठी देवाने स्पेशल प्लॅन बनवून ठेवलेला आहे. हालेलुया. जगाच्या आपत्तींमध्ये परमेश्वर तुमच्यावर त्यातली एकही आपत्ती येऊ देणार नाही. हालेलुया. जर त्या यहुद्यांकडं, त्या इस्रायल लोकांकडं साधं कोकराचं रक्त दाराच्या कपाळपट्टीला लावलं तरी एक पण बेडूक त्यांच्या घरात जात नव्हता, एक पण उवांची पिढा त्यांच्या घरात जात नव्हती, गोमाशांची पिढा त्यांच्या घरात जात नव्हती, प्रथम वत्साच्या मृत्यूची पीडा त्यांच्या घरात जात नव्हती. जर कोकराच्या रक्ताने त्यांच्यावरच्या पीडा टळल्या, येशूच्या रक्ताने आमच्यावरच्या प्रत्येक पीडा येशूच्या नावात, येशूच्या रक्ताद्वारे रद्द झाल्या आहेत. हालेलुया. म्हणा, मी येशूच्या रक्ताआड आहे, मी सुरक्षित आहे. आमेन. आता देवाच्या प्रिय लोकांनो,
या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही आणि मी आहोत. जग तुम्हाला काही सांगू द्या, अनेक प्रचारक उठतील आणि कसं आहे ना की ह्या दिवसात खिचडी झालेली आहे, किती लोक आमेन म्हणतील. एक म्हणतो शेवटचा काळ, शेवटचा काळ. दुसरा म्हणतो रिलॅक्स राहा, 100 वर्ष काही इश्यू येत नाही. इथं प्रीचर आहेत महाराष्ट्रात, हालेलुया. इथंच आहेत लोक सगळ्या प्रकारचे. काही म्हणतील बाप्तिस्मा घ्या, काही म्हणतील घेऊ नका. काही लोक असे नावं नाही घेऊ शकत, मोठे टी व्ही इव्हँजलिस्ट अख्ख्या जगात नाव आहे. गॉड टी व्ही म्हणू नका की कुठला टी व्ही म्हणू नका, तिथं त्यांचे संदेश येत नाहीत. त्याच्यात एका संदेश त्यांनी म्हटलं स्वर्गात जाण्याचे खूप मार्ग आहेत, त्याच्यापैकी एक मार्ग येशू ख्रिस्त आहे. काय तुम्हाला हे मान्य आहे का? देवाच्या प्रिय संतगणांनो, आज जगामध्ये वचनांची भेसळ झालेली आहे, पण धन्य आहेत ते लोक जे देवाच्या पवित्र आत्म्याने चालतात. धन्य आहेत ते लोक माणसाचं ऐकत नाही, बायबलचं ऐकतात आणि डायरेक्ट देवाचं ऐकतात. त्यांना जगात कुणीच फसवू शकणार नाही. ज्यांना सत्य कळालेलं आहे त्यांना कधीच सैतान भरकटून टाकू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे का तो यहूदा इस्करियोत का फसला? बाकीचे शिष्य नाही फसले. त्याला सवय होती देवाच्या राज्यात राहून चोरी करण्याची. मी चॅलेंज देऊन सांगतो, माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा की जे प्रभूमध्ये मुळावलेले आहेत त्यांना सैतान पाडू शकत नाही. पण एकच आहे की जे तळ्यात मळ्यात वाले लोक आहेत, हालेलुया, कधी देवात कधी सैतानात, कधी प्रभूमध्ये येतात, खूप आवेशी असतात, 31st पार्टी करतात, 1 तारखेपासून परत नवीन जीवन सुरू करू. तुमच्यासाठी देवाचं राज्य नाही. देवाचं राज्य पवित्र आत्म्याने भरलेल्या लोकांसाठी आहे. रात्र असली तरी ते पवित्र आहेत आणि दिवस असला तरी ते पवित्र आहेत. ते शुद्धतेने धार्मिकतेने चालतात. ते कुणावर कसल्याही प्रकारचे आरोप ठेवत नाहीत. ते देवाकडे नजर ठेवून चालणारे लोक आहेत. धन्य आहेत ते आशीर्वादित लोक आहेत. बरं, आता ह्या सगळ्या गोष्टी जसं प्रकटीकरणात भविष्यवाण आहेत तसं दानिएलाच्या पुस्तकामध्ये पण भविष्यवाण आहेत शेवटच्या काळाबद्दल. दानिएल 12वा अध्याय म्हणजे अर्थात दानिएलाच्या पुस्तकाचा शेवटचा अध्याय. शेवटचा अध्याय म्हणजे शेवटच्या काळाविषयी बोलणार आहे की नाही, कारण हे प्रॉफिटिक बुक आहे. अंताचा समय म्हणजे शेवटचा समय. आता शेवटच्या समयाबद्दल पहिली 4 वचनं आपण वाचूया आणि मग त्यातून समजून घेऊया. त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखायल तो उठेल. सगळ्यांनी म्हणा मिखायल उठेल. मिखायल उठेल. मिखायलचं काय काम आहे? युद्ध करणे. देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही ज्या ज्या वेळेस गुडघे टेकता त्या वेळेस मिखायल तुमच्यासाठी उभा राहतो. तुम्ही म्हणता की बापरे मला दुरात्म्याने त्रास दिलाय, प्रभू मी लढतोय पण मला काय माहीत नाही मी यशस्वी होईल की नाही. तुमच्या डोळ्यांना दिसत नाही ना म्हणून तुम्ही घाबरता. तुमची प्रार्थना एवढी सामर्थ्यवान आहे, तुम्हाला दिसत नाही पण तुमच्या प्रार्थनेद्वारे मिखायल दुरात्म्यांशी लढत असतो आणि तो मिखायल तुम्हाला देवाच्या सानिध्यात मदत करत असतो. तुम्हाला देवाच्या दूतांनी घेरलेलं आहे, तुम्हाला प्रभूच्या दूतांनी घेरलेलं आहे, तुम्हाला देवाने सुरक्षित ठेवलेला आहे. जेवढा विश्वास तुमचा देवावरती आहे ना तेवढा विश्वास त्याच्या योजनेवरती ठेवा की जर देवाने मला बोलवलंय, देव मला सांभाळतो, तर त्याची स्पेशल सिक्युरिटी माझ्या बरोबर आहे. हालेलुया. त्याच समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा, तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखायल तो उठेल. कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधी आले नाही असे संकट त्या समय येईल. संकट येणार आहे शेवटच्या काळात. काय येणार आहे? संकट. कधीच आलं नाही असं. मग ते नोहाच्या काळचं संकट लहान होतं. बाकी कुठलीही संकट घ्या, ती संकट कशी होती? सगळ्यांनी असं माझी स्टाईल करा, लहान संकट होती. हालेलुया. सगळं जग पाण्याखाली बुडालं. ते कसं संकट होतं? लहान छोटूसं संकट. पण ह्या दिवसात मोठं संकट येणार आहे प्रियांनो. या भूमीने कधी पाहिलं नाही असं संकट शेवटच्या काळात येणार आहे. तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्यावेळी मुक्त होतील. आमेन. देवाकडं काय आहे? वही. जुन्या करारात तुम्हाला वही दिसेल, नवीन करारात त्याला जीवनी पुस्तक म्हटलेलं आहे. वहीतला आणि पुस्तकातला फरक कळतच असेल तुम्हाला. वही म्हणजे खाडाखोड करता येते. कळते तुम्हाला? दाविदाचं नाव लिहिलं वहीत, दावीद बेथलेहेमकर. ओके, टिक मार्क. ओके, तारण झालं याचं. तो टेरेसवर फिरायला लागला, एक खोड त्याचं
खोड आत्ताच्या आत्ता खोडून टाकलं. वही आहे ना, खोडलं. पश्चाताप केला. परत ली. दावीद बेथलहेम कर, टिक मार का, परत काय करू नको बाबा. वही, पण पुस्तक वेगळं असतं. हालेलुया. खोडता येत नाही. येशूच्या रक्ताने तुमची नावं जीवनी पुस्तकात लिहिलेली आहेत. तुमची नावं पक्की करण्यात आलेली आहेत. वहीत नाहीत, पुस्तकात आहेत. कायमस्वरूपी आहेत, टेम्पररी नाही, थोड्या दिवसासाठी नाही. आणि म्हणून जुन्या करारातले स्वभाव धारण करू नका. कधी ख्रिस्ताचा, कधी सैतानाचा, कधी देवाच्या राज्यात, कधी सैतानाच्या. ते इथं चालणार नाही. शमशोनाचा अभिषेक आम्हाला नको आहे. आम्हाला जुन्या करारातले अभिषेक नको आहेत. आम्हाला येशूचा अभिषेक पाहिजे, स्थिर टिकून राहणारा, कायमस्वरूपीचा. बोलो येशू मसीह की. त्या काळात काय होणार? मोठं संकट येईल, पण देवाचे लोक मुक्त होतील. तुम्हाला कळतोय फरक? संकट, पण देवाचे लोक. स्पेशल लोकांना स्पेशल ट्रीटमेंट. हालेलुया. आज जर मोशेचा काळ असता, ह्या टेक्नॉलॉजीमध्ये तांबडा समुद्र दुभागला असता, गरजच पडली नसती. लगेच ब्रिजची ऑर्डर दिली असती. टेक्नॉलॉजी. आज येशू ख्रिस्त असता तर काय खरंच येशू ख्रिस्त चौथ्या दिवशी बेथानीला पोहोचला असता? त्या लाजराला उठायला शक्य नव्हतं. एक फोन केला असता, हॅलो पेत्रा ऐक ना, प्रभूला घेऊन ये बरं पटकन, हे सिरियस झालं इकडे लाजर. कुठं आहे तुम्ही? आत्ता आलो मी गाडी घेऊन. टेम्पो ट्रॅव्हलर आणतो, प्रभूला तुला सगळ्या 12 लोकांना घेऊन येतो आम्ही, मोठी गाडी घेऊन येतो. प्रत्येक गोष्ट देवाने योग्य टायमिंगमध्ये केली. ह्या दिवसातले मिरॅकल्स पण आणखीन सामर्थ्यवान असतील. विश्वास ठेवा. एकट्या मोशेने देवाला पाहिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यामधून तेजस्वी किरण बाहेर पडत होती. पण ह्या दिवसात चर्चच्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरून किरण बाहेर पडणार आहेत. कारण मंडळी अधिक गौरवशाली, अधिक सामर्थ्यवान आहे. जर ह्या काळात आत्तापर्यंत आले नाहीत अशी मोठी संकट येणार आहेत, तर चॅलेंज देऊन सांगतो, आत्तापर्यंत झाले नाहीत ते चमत्कार ह्या दिवसात दिसणार आहेत. मी काय बोललो नीट ऐका. या दिवसात असे चमत्कार घडतील की यापूर्वी लोकांनी कधीच ऐकले नसतील. फार मोठ्या आणि अद्भुत गोष्टी या दिवसांमध्ये घडणार आहेत. तुम्ही जे मिरॅकल बायबलमध्ये वाचलेत, हालेलुया, पेत्र पाण्यावर चालतो, बुडतो, प्रभू त्याला पकडतो, ते सगळं ठीक आहे. पण आता पवित्र आत्म्याने चालणारे लोक आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, हे दिवस अत्यंत सामर्थ्यवान दिवस असणार आहेत. आमेन, हालेलुया. मंडळीमध्ये रोग, आजार, पीडा राहणार नाहीत. आमेन, हालेलुया. चिन्ह चमत्कार मोठ्या प्रमाणात घडतील. सैतानाच्या गोष्टी जशा वाढत चाललेल्या आहेत, युद्ध वाढलेले आहेत, सगळ्या गोष्टी वाढल्यात, तसंच देवाचं राज्य त्याचबरोबर अगदी भक्कम होत जाणार आहे. कारण की आता हा मुक्तीचा समय आहे, रॅप्चरचा समय आहे. भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. ऐकलं तुम्ही? हालेलुया. रॅप्चरमध्ये जे मेलेले लोक आहेत ते परत जिवंत होणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? जे ख्रिस्तामध्ये विसावा पावलेत, कुणाच्या मरणामध्ये जर तुम्ही दुःखी झाला असाल, तर आजचा संदेश तुमच्यासाठी आहे की जे प्रभूमध्ये विसावा पावलेत त्यांच्या आणि तुमची परत एकदा भेट होणार आहे. आणि ती भेट तर अशी भेट आहे की परत तुम्ही विभक्त होणार नाही. कायमस्वरूपी तुमच्या प्रियजनांबरोबर तुम्ही प्रभूची आराधना आणि स्तुती करणार आहात. सार्वकालिक जीवनासाठी प्रभूने त्या प्रियजनांना नियुक्त केलं आहे. मातीतून ते उठणार आहेत. कित्येक सार्वकालिक जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचा धिक्कार मिळवण्यास उठतील. आता ह्या एकाच वचनामध्ये 2 कालखंड दिलेले आहेत. पहिल्या
एका वाक्यामध्ये रॅप्चरमध्ये जे उठवले जातील त्यांच्याबद्दल सांगितलंय, आणि नंतरच्या ज्या वाक्यामध्ये सर्वसाधारण जो शेवटचा न्याय आहे त्याच्या वेळेस जे शेवटी लोक उठवले जातील, काही देवाच्या गौरवासाठी उठवले जातील, काही लोक ज्यांना सन्मानित केलं जाणार आहे त्यासाठी उठतील, आणि काही लोक अपमानित होण्यासाठी अर्थात नरकात टाकले जाण्यासाठी उठणार आहेत. तिसरं वचन, जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील, पुष्कळ लोकांना नीतिमत्तेकडे वळवणारे लोक युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. कशासारखे चमकतील? बघा ना, अब्राम बोल नाही, बाळ नाही, काय नाही, काय नाही, 75 वर्षाचा, देवा आता म्हातारा झालो, सगळी प्रॉपर्टी माझा असिस्टंट आहे, चाकर आहे, एक नोकर, त्याला मिळणार का देवा? देवाला विचारतोय, माझी प्रॉपर्टी माझ्या असिस्टंटला, माझ्या नोकराला मिळणार का? देव म्हणतो नाही, मी तुला पुत्र देणार आहे. हालेलुया. आणि तू काय पुत्र मागतोयस? मी तुला राष्ट्रांचा पिता करणार आहे. मी तुला एका मुलाचा बाप नाही, मी तुला राष्ट्रांचा पिता करणार आहे. प्रभू धन्यवाद. 5 वेळा देवाने अब्रामाची भेट घेतली, आणि एकदा वाळू दाखवली आणि एकदा आकाशातले तारे. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस तो खालून वर आकाशातले तारे बघत होता त्यावेळेस तो तुम्हाला आणि मला बघत होता. आज तो वर असेल देवाजवळ तर त्याला वरून खाली तारे दिसत असतील. हालेलुया. ते तारे, चमकणारे, झळकणारे तारे देवाने तुम्हाला आणि मला बनवलंय. म्हणून ह्या दिवसात जास्त इंटरेस्ट घ्या दुसऱ्याच्या उद्धारामध्ये. हालेलुया. लोकांना नको त्या गोष्टीत फार इंटरेस्ट असतो. प्रेज द लॉर्ड. बोलायला नको जास्त. प्रेज द लॉर्ड. आमचा इंटरेस्ट कुठं आहे? आमचा इंटरेस्ट कशात आहे जास्त? आमची रुची कशात आहे? कुठल्या गोष्टीची आम्हाला जास्त आवड आहे? डोळे मोठे करून करून असं त्या टीव्ही कडे बघतात, फुटून जाईल तो टीव्ही. रुची कशात आहे? काही लोक म्हणतात मला व्यसन आहे, पैसे कमवायचं व्यसन आहे. बरोबर घेऊन जाता येणार नाही, पण जर लोक उद्धारले गेले त्यांना बरोबर घेऊन जाता येईल. जो व्यवसाय, जे काम देवाने तुम्हाला दिलंय ते करा, पण तुमचा इंटरेस्ट ह्याच्यात असला पाहिजे, माझ्या देवाचं राज्य कसं वाढेल. कारण की त्या राज्य वाढण्याने, सत्य लोकांना प्रकट झाल्याने तुम्ही युगानुयुग ताऱ्याप्रमाणे झळकणार आहात. तुमचं जीवन चकाकणार आहे, तेजस्वी होणार आहे, प्रकाशमान होणार आहे. ह्या दिवसात ह्या गोष्टीत इंटरेस्ट घ्या. ज्या गोष्टी टेम्पररी आहेत, किती लोक आम्ही म्हणतील, ज्या गोष्टी तात्पुरत्या आहेत त्याच्यातला इंटरेस्ट थोडा कमी करा. ज्या गोष्टी सार्वकालिक आहेत, टिकून राहणार आहेत, नेहमी निरंतर राहणार आहेत, त्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं. हे दानियेला, तू अंत समयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव. दानियेलाला सांगितलं नाही की चल छाप पुस्तक आणि लोकांना वाटून टाक. नाही, त्या दिवसात दानियेलाच्या काळात हे पुस्तक दिलं असतं लोकांच्या हातात डायरेक्ट, त्यांना काही कळालं नसतं. कारण की हे त्यांच्याबद्दल नव्हतं, हे आपल्याबद्दल आहे, म्हणून आपल्या हातात आलेलं आहे. हालेलुया. हे पुस्तक काय कर, वचन त्यातली गुप्त ठेव आणि हे पुस्तक मुद्रित करून ठेव. पुष्कळ लोक इकडून तिकडे फिरतील व ज्ञानवृद्धी होईल. आमेन. शेवटच्या काळाविषयीची वचनं आहेत, आणि शेवटच्या काळामध्ये काय वाढणार आहे? ज्ञान वाढणार आहे. सगळ्यांनी ऐकलं का? शेवटच्या काळात ही संकट ज्यावेळेस वाढलेली असतील, माणसाचं ज्ञान पण वाढणार आहे. हे हजारो वर्षाआधी बायबलमध्ये लिहिलेलं आहे. शेवटच्या काळात संकट वाढतील, युद्ध वाढतील. त्याच प्रकारे आपण वाचूया मत्तई याचा 24वा अध्याय, मत्तई 24:21-22. कारण जगाच्या प्रारंभापासून आत्तापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही असे मोठे संकट त्या काळी येईल. जगाच्या स्थापनेपासून आले नाही असं संकट त्या काळात येईल, आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील. कोविडची सेकंड वेव्ह अशी होती खतरनाक. लिटरली पूर्वी आम्ही रॅशनच्या लाईन बघितल्या होत्या,
बस स्टॉपच्या लाईन बघितल्या होत्या, स्कूल ॲडमिशनच्या लाईन बघितल्या होत्या, पण ते दिवस हास्य होते. स्मशानभूमीच्या बाहेर लाईन होत्या लोकांची प्रेत जाळण्यासाठी आणि पुरण्यासाठी. कोरोनाने हे बघितलं नाही कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, हा हँडसम दिसतो याला नको मारायला. कोरोनाने काहीच पक्षपात केला नाही, जो भेटेल त्याला मिठी मारली इमानदारीने, ज्याला न्यायचे त्याला नेलं. स्मशानभूमीच्या बाहेर सकाळी प्रेत रांगेत ठेवलेलं, रात्री 2-2 वाजता नंबर लागलेत आपल्या या महाराष्ट्रात. सत्य घटना सांगतो तुम्हाला की एक असा काळ आम्ही बघितला की विश्वासणारे पण हादरून गेले होते. आता विचारलं कोविड बद्दल तर लोकांना स्वप्न वाटतं, विसरून गेले. आता सगळ्यांचा फोकस इस्रायलचं वॉर, वाढलं तर काय होणार, इंडियाने उडी मारली तर काय होणार, इकडं पण पडतील का मिसाईल्स, जगातलं युद्ध वाढणार का. सगळ्यांना एकच प्रश्नचिन्ह आहे, माझं काय होणार. देवाच्या प्रिय लोकांनो, एका पाठोपाठ एक फार गतीने गोष्टी घडत आहेत, फार पट गोष्टी घडत आहेत. कोविडचं नाही झालं, युद्ध युक्रेनचं रशियाचा वॉर चालू झाला, ते संपलं नाही लगेच हे. त्याचबरोबर अनेक गोष्टी, टेक्नॉलॉजीज 5G माहीत नव्हतं, डेव्हलप झालं. खूप गोष्टी या दिवसांमध्ये घडत चाललेल्या आहेत आणि फार पटापट एकानंतर एक गोष्टी घडत चाललेल्या आहेत. जगामध्ये फार मोठे बदल या दिवसात, फार ड्रास्टिक चेंज पाहायला मिळतोय. हे चिन्ह आहे की आपण शेवटच्या काळामध्ये आहोत. मोठं संकट येणार आहे आणि त्या काळामध्ये बायबल सांगतं की जर ते दिवस कमी केले नसते, जर कोविड जर समजा 10 वर्ष चालला असता, जगात एक माणूस पण शिल्लक राहिला नसता. पण बायबलच्या प्रॉफेसीज पूर्ण झाल्याशिवाय जगाचा शेवट होणे नाही प्रियांनो. प्रत्येक शब्द तंतोतंत जसा इथं लिहिलाय ते पूर्ण झाल्याशिवाय, कोणी काही म्हणेल पण ह्या प्रॉफेसीज, हे भविष्यवाण्या ज्या बायबलमध्ये लिहिल्यात त्या पूर्ण झाल्याशिवाय जगाचा शेवट होऊ शकत नाही. परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील. जे दिवस आहेत तुमच्या आणि माझ्या संरक्षणासाठी. का? कारण ख्रिस्त मंडळीला घ्यायला येणार आहे. ऐकलं का तुम्ही? ख्रिस्त कोणाला घ्यायला येणार आहे? आता मंडळी सगळी कोविडमध्ये गायब झाली असती तर मग काय रिकामा चर्च उचलून न्यायचं का प्रभूने? नाही, त्याचे प्लॅनिंग्स आहेत आणि ते तो व्यर्थ जाऊ देणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, कोविडचे दिवस कमी केले. हे युद्ध किती दिवस चालेल? जास्त वेळ चालणार नाही, लिहून देतो, गॅरंटेड. तुम्हाला असं वाटेल अरे बापरे आता युद्ध वाढत जाणार, आता रशिया पण उडी मारणार. कोणात काहीच हिंमत नाही. ऐकताय तुम्ही चर्च? जोपर्यंत सैतानी आत्म्यांनी, गेल्या वेळेस सांगितलं ना 3 दुरात्मे येणार आणि मग ते वर्ल्ड वॉर होणार आहे, जोपर्यंत सैतान त्यांना शक्ती देत नाही तोपर्यंत युद्ध वाढू शकत नाही. या युद्धाचे दिवस परमेश्वराने कमी केले. जेही संकट येतील फार भेडसावणारे असतील पण घाबरून जायचं नाही, ती येतील आणि जातील. हालेलुया. तसाच येशू पण येईल आणि आम्हाला घेऊन जाईल. हालेलुया. हा एक फरक आहे, ह्या एक गोष्टी आहेत. तर बायबलच्या प्रॉफेसीजमध्ये या गोष्टी पूर्ण होणार आहे. पुनरुत्थानाविषयी लिहिलेलं आहे, मृतांचं पुनरुत्थान, पारितोषिक देवाने ठेवलेलं आहे. योहान 14 अध्याय 1-3 वचन. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. कोण म्हणतं? येशू ख्रिस्त. देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. आमेन. हालेलुया. जिथं प्रभू आहे तिथं राहायला तुम्हाला आवडेल का? येस, आमेन. तर सार्वकालिक जीवनासाठी तुमच्या आणि माझ्यासाठी प्रभूने जागा तयार केलेल्या आहेत. त्याचं काम वरचं संपलं सगळं कन्स्ट्रक्शन का लगेच तो आम्हाला घ्यायला येणार आहे. प्रेज लॉर्ड. प्रभूचं येणं कुठल्याही क्षणी होईल. आता ह्या 4 वचनांच्या शेवटच्या टप्प्यात सांगितलेलं आहे की ज्ञानवृद्धी होईल. ह्या दिवसांमध्ये तुम्ही पाहू शकता की प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजी, सायन्स हे फार डेव्हलप होत चाललेलं आहे. बायबलमध्ये पण अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. माणसाचं ज्ञान विकसित हे आत्ता एकदम शेवटच्या काळातच खूप जास्त प्रमाणात वाढतंय, पण मशिनरीज म्हणा, वेगवेगळ्या गोष्टी म्हणा, ह्या पुरातन काळापासून एक यंत्र एक शोधण्यात आलं होतं. त्याचा उल्लेख इतिहासाच्या पुस्तकात आहे. वाचू आपण. दुसरा इतिहास 26
आणि 15वं वचन. यरूशलेमेच्या बुरुजांवर व प्राकारांवर चतुर कारागिरांनी नव्याने शोधून काढलेली यंत्रेही बसवली. त्या यंत्रांनी बाण व मोठे धोंडे फेकून मारता येत असत. तुम्ही ऐकलं चर्च? अशी यंत्र त्यांनी शोधली होती की त्या यंत्राच्या मदतीने बाण पण मारले जायचे आणि दगड धोंडे पण मारले जायचे. धोंडे फेकून मारता येत असत. त्याची कीर्ती दूरवर पसरली. त्याला इतके विलक्षण सहाय्य मिळाले की तो महासामर्थ्यवान झाला. देवाच्या प्रिय लोकांनो, असा एक कालावधी होता की त्या कालावधीमध्ये इस्रायल लोकांनी अशा प्रकारचे शस्त्र यंत्र शोधले होते. वैऱ्याला मारण्यासाठी एका वेळेस बाण कसे सोडले जातील, दगड कसे फेकून मारले जातील, याच्याविषयीचे विशिष्ट यंत्र त्या काळात शोधले होते. इस्रायलवर एक विशेष अनुग्रह आहे प्रियांनो. आजपर्यंत जेवढे शोध, सायंटिस्ट, ज्याही गोष्टी तुम्ही ऐकल्यात त्या बहुतांशी गोष्टी इस्रायलने शोधलेल्या आहेत. खूप गोष्टी आहेत. मग ते क्षेत्रामध्ये असो किंवा काही टेक्नॉलॉजीच्या विषयी असो, भरपूर शोध हे इस्रायलच्या लोकांनी लावलेले आहेत. माणसाचं ज्ञान विकसित होत गेलं, पण या शेवटच्या दिवसामध्ये त्या ज्ञानाची वृद्धी झाली. म्हणजे एवढं ते जास्त प्रमाणात वाढलेलं आहे की त्याला काही मर्यादा नाही. दानिएल 12वा अध्याय 9-10 वचनापैकी बायबल सांगतं की ज्ञानामध्ये फरक आहे. जे ज्ञान सैतानाकडून आहे आणि जे ज्ञान देवाकडून आहे याच्यात फार मोठा फरक आहे. दानिएल 12वा अध्याय 9-10 वचन. तो म्हणाला, हे दानिएला, तू आपला स्वस्थ राहा, कारण अंत समयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत. पुष्कळ लोक आपणास शुद्ध व शुभ्र करतील, ते स्वच्छ होतील, पण दुर्जन दुर्वर्तन करतील. दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही. काय मिळणार नाही? ज्ञान मिळेल, पण काय मिळणार नाही? समज मिळणार नाही. एकदा येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांबरोबर होता. शिष्य त्याला म्हणतात, प्रभू, काही लोक तुम्हाला एलिया म्हणतात, काही म्हणतात तुम्ही योहान आहे, काही असं म्हणतात, तसं म्हणतात. लोक तुमच्याबद्दल बोलतात. लोक सांगतात ना असं पास्टरला येऊन, ती तुमच्याबद्दल असं बोलली, तो तुमच्याबद्दल बोलतात ना असं. कोणी सांगतात. तसंच ते पण प्रभूला सांगत होते, लोक असं म्हणतात तसं. प्रभूने म्हटलं, मला लोकांचं काही घेणं, तुम्ही काय म्हणून मला ओळखता? पेत्राने म्हटलं, आपण जिवंत देवाचे पुत्र येशू ख्रिस्त आहात. हालेलुया. त्यावेळेस येशूने त्याला उत्तर दिलं की हे तुला तुझ्या देहाने, तुझ्या मांस किंवा रक्ताने तुला प्रकट केलं नाही, हे देवाच्या पवित्र आत्म्याने तुला प्रकट केलेलं आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ही जी समज आहे ती जगामध्ये नाही आहे. आमेन. ज्ञानात फरक आहे. जगिक ज्ञानात आणि स्वर्गीय देवाच्या पवित्र आत्म्याच्या ज्ञानात फरक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI किंवा ChatGPT. आता ChatGPT म्हणजे काय आहे तर एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी बनवलेली एक कोड लँग्वेज आहे. जसं मी तुमच्याशी मराठीमध्ये बोलतोय तसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सला ज्या कमांड द्यायच्या असतात त्या ChatGPTने, म्हणजे एक वेगळी भाषा आहे, त्याने दिल्या जातात. अशा प्रकारचं एक नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. मागील दिवसात 5G बद्दल आपण काही गोष्टी शिकलो होतो. काही दिवसांपूर्वी जेव्हा 5G लॉन्च केलं जायचं, आता ह्याबद्दल बरेचशी दुमतं आहेत किंवा काही लोकांचं म्हणणं कसं आहे ते आपण थोडासा विचार करूया. 5G जर डायरेक्ट लॉन्च केलं असतं तर जसे पक्षी मरत होते रेंजमुळं, माणसं रस्त्यावरती तडफडून मिळली असती. त्याच काळामध्ये सगळीकडं लॉकडाऊन लावलं होतं, सगळ्या लोकांना घरात कोंडलेलं होतं आणि जिथून जिथून ज्या 5Gच्या रेंज जाणार आहेत, तीव्र रेंज, त्या जिल्ह्यात किंवा त्या ठिकाणामध्ये कडक लॉकडाऊन पाळला जायचं आणि त्या कालावधीमध्ये लोकांना घरात कोंडून 5Gच्या टेस्ट करण्यात आल्यात. आज 5G लॉन्च झालेलं आहे. 5G टेक्नॉलॉजीबद्दल बऱ्याच गोष्टी आधी मी बोललेलो. येत्या दिवसात अशा कार ऑलरेडी आल्यात टेस्ला कंपनीच्या किंवा अजूनही येतील की तुम्हाला ड्रायव्हरची गरज पडणार नाही. तुम्हाला अमेरिकेतल्या डॉक्टरकडून एखाद्याचं ऑपरेशन करून घ्यायचं आहे, इथून तुम्हाला करून घेता येणार आहे. मागेच तुम्ही एक मोदी साहेबांचा एक व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. मला वाटतं इंग्लंड की अमेरिकेमध्ये कार होती, ते इथं बसून चालवत होते, इंडियातून तिकडची कार चालवत होते. अशा टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या 5Gच्या मुळे शक्य झालेल्या आहेत. आता दुधात साखर पडावी अशी ही AI टेक्नॉलॉजी आत्ता आलेली आहे. ही AI टेक्नॉलॉजी जी आहे ती अशी असणार आहे की येत्या दिवसात तुम्हाला गुरुची गरज पडणार नाही. तुम्हाला जे पण शिकायचं आहे
किंवा शिकवायचं आहे त्या गोष्टी या टेक्नॉलॉजीच्या द्वारे तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला जर वाटलं की काहीही मला समजून घ्यायचं आहे तर त्या गोष्टी तुम्हाला त्या टेक्नॉलॉजीच्या द्वारे शिकवल्या जातील. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मराठी स्पष्ट शब्दात त्याचा काय अर्थ होईल, काय म्हणता येईल? आर्टिफिशियलला काय म्हणतो आपण? हां, कृत्रिम, पुढे बुद्धिमत्ता. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे तयार केलेली बुद्धिमत्ता, खोटी बुद्धिमत्ता जी खऱ्याच्या लेवलला तुम्हाला वाटेल. आणि काही गोष्टी अशा होतील की त्या माणसाच्या बुद्धीच्या पलीकडे जाऊन पण फास्ट त्या गोष्टी प्रोसेस केल्या जातील. जे काम करण्यासाठी तुम्हाला कैक वर्ष लागतात ते काम करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सने काही मिनिटात, काही तासात ते काम पूर्ण करता येणार आहे. एवढी ही फास्ट टेक्नॉलॉजी असणार आहे. त्याच्यामुळे बऱ्याच या शेवटच्या काळामध्ये लोकांना भरपूर फायदे होणार आहेत. त्याच्याद्वारे रोबोट तुमच्याशी बोलू शकतील. त्याचबरोबर समक्ष तुम्हाला बोलता येईल रोबोट बरोबर, फोनवर बोलता येईल, व्हिडिओ कॉलवरती बोलता येईल. अशा प्रकारचं भरपूर तुम्हाला ज्ञान त्या AI टेक्नॉलॉजीकडून मिळणार आहे. AI टेक्नॉलॉजी येत्या दिवसात विश्वगुरू होणार आहे. हे शब्द मार्क करून घ्या, माइंडमध्ये फिक्स करा, लिहून घ्या, विसरू नका. हे प्रॉफिटिक वर्ड आहेत. येत्या दिवसात ह्याचं प्रस्त एवढं वाढेल की लोक, जसं नवीन ट्रॅक्टर घेतला शेतकरी डायरेक्ट लोटांगण घेतो, आता तूच माझं सगळं काही आहे. किंवा एखादी नवीन वस्तू घरी आणली जाते, एखाद्याने नवीन रिक्षा घेतली तरी हार घाल, हे कर ते कर. म्हणजे आई बापाशी तो बोलणार नाही, पण त्याला ते रिक्षा म्हणजे त्याच्यासाठी देव आहे. जी गोष्ट तुमच्यासाठी कमवून देते किंवा तुमच्या फायद्याची गोष्ट आहे, लोक त्याला देव बनवतात. येत्या दिवसात या टेक्नॉलॉजीला लोक देवाचं स्थान देतील. अशा प्रकारे घडताना तुम्ही पाहाल. युद्ध लढण्यासाठी तुम्हाला रोबोटचा वापर करता येणार आहे. इथून पुढं रोबोट तयार केले जातील या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. शत्रूच्या देशात तुम्हाला इथून तुमचे रोबोट पाठवता येतील. जीवितहानी होणार नाही. तुम्हाला ज्याला पाहिजे त्याला मारता येणार. अशा प्रकारे तुम्ही युद्ध लढायला त्यांना पाठवू शकता. पण जर कोणी त्यांचा प्रोग्राम बिघडवला तर परत रिटर्न येऊन तुम्हालाही मारतील, त्याची पण गॅरंटी नाही. ह्या टेक्नॉलॉजीमुळे डोक्याचा वापर कमी होणार आहे. कशाचा वापर? ऐकताय का सगळे? ऐका. जिममध्ये का जातो आपण? शरीराची कसरत केली तर शरीर स्ट्रॉंग बनतं. डोक्याची कसरत केली, थोडी चालना दिली, 4500 गुणिले 3200 हे पेपरवरती गणित करण्यात वेळ लागतो, पण कॅल्क्युलेटर. डोक्याचा वापर कमी, म्हणून ह्या पिढीमध्ये क्षमस्व. प्रेज लॉर्ड. याच प्रकारे देवाच्या प्रिय लोकांनो, लोक मंद होत चाललेत आणि मोबाईल फोन स्मार्ट होत चाललेत. सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे, पण स्मार्टफोन घेणारा माणूस खरंच स्मार्ट राहिलाय का? प्रत्येकच गोष्ट त्या मोबाईल फोनवरती डिपेंड झालेली आहे. प्रत्येक गोष्ट, काही पण पाहिजे गुगलवरती सर्च केलं जातं. माझ्या नवऱ्याला मी आनंदी कशी ठेवणार, माझ्या लेकरांचं संगोपन मी कसं करणार, पनीरची भाजी कशी बनवायचं, सगळं मोबाईल सांगायला लागला आहे. AI टेक्नॉलॉजी तुम्हाला अजून पुढं घेऊन जाणार आहे. या गोष्टींमुळं माणसाचं डोकं मंद होणार आहे. आणि येत्या दिवसात जे कामचोर लोक आहेत ते यशस्वी होणार नाहीत. जे कामाचा कंटाळा करणारे लोक आहेत, तुमच्या नोकऱ्या जाणार आहेत, तयार राहा. लिहून घ्या, काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. बेकारी वाढणार आहे. जेवढ्या वेळेस नवीन टेक्नॉलॉजीज, नवीन मशिनरीज लॉन्च झाल्या, त्यावेळेस खूप लोकांना नोकऱ्या, कामं गमवावी लागलेत. कारण की आज आमच्या चर्चमध्ये असा पण एक परिवार आहे, त्यांच्या घरात फरशी पुसण्यासाठी रोबोट आहे. तुम्ही ऐकताय चर्च आपल्या WHM मध्ये, मी बाहेरची गोष्ट सांगत नाही. फरशी पुसायला तुमच्याकडं घरामध्ये एवढ्या सुखसुविधा येणार आहेत का तुम्हाला कामवालीची गरज लागणार नाही. तुमच्या ऑफिसमध्ये मोठा स्टाफ ठेवायची गरज लागणार नाही. कारण AI टेक्नॉलॉजी, एक माणूस बसवला का सगळे कामं करणार. लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आणि म्हणून ह्या भ्रमात राहू नका. आजचे दिन आने वाले कधीच येणार नाहीत. ऐकताय तुम्ही चर्च? कान उघडे ठेवून ऐका. देवाच्या पवित्र वचनातला शब्द आहे, आजचे दिन आने वाले हे. ही एक अंधश्रद्धा आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. ही काय आहे? अंधश्रद्धा आहे. ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका. कधीच आजचे दिन येत नाहीत, कधीच येत नाहीत.
एखाद्याला 10,000ची नोकरी आहे, त्याला वाटतं की 20,000ची मिळाली तर आजचे दिन. 20,000 आले तर खर्च पण वाढतो ना. महागाई इकडं वाढत चालली आणि इकडं पगार वाढतोय, फायदा काय? ज्या भावात तुम्हाला काल गहू तांदूळ मिळत होते त्या प्रपोर्शनमध्ये तुमचा पगार होता. आज तुमचा पगार 10 पटीने वाढला जरी असला, अरे पण गहू तांदूळ 20 पटीने वाढवले ना. कळतंय तुम्हाला? महागाई वाढवली आणि पगार तुमचा हळूहळू वाढवला, तुम्हाला उपयोग काय झाला? सांगण्याचं तात्पर्य हे कामचोर लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. म्हणून आत्ताच तयार व्हा, आळस झटका आणि खऱ्या रीतीनं स्वतःचे बिझनेस डेव्हलप करा. काही असो नसो, माझ्याकडे एवढा पैसा दर महिन्याला येणार ह्याची तयारी करा. काहीही असो, माझा फायनान्स कशानेच हलणार नाही, असे कामं शोधा, अशा नोकऱ्या करा, असे बिझनेस करा ज्याला मरण नाही. माणूस आजारी पडणार आहे, मेडिकल फील्ड चालेल. माणसाला कपडा लागणार आहे, मग ते कपड्याची इंडस्ट्री चालणार आहे. ज्या गोष्टींना मरण नाही त्या गोष्टीमध्ये जास्त रुची घ्या. हालेलुया. आणि हे डबल चौबलच्या मागं लागू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 2 दिवसात एवढे आणि 3 दिवसात खूप लोकांचा बँड वाजला त्यांनी. असं काही करू नका. अशा लोकांमुळं किंवा अशा गोष्टींमुळं तुम्ही पुढं गेलेले परत मागं येऊ शकता. आजचे दिन तभी आएंगे जब यीशु मसीह आएगा. हालेलुया. बाकी कुणीच आजचे दिन आणू शकत नाही, कारण तुझं गव्हर्नमेंट पण फिक्स नाही आहे, आजचे दिन आणणारा पण फिक्स नाही आहे, मनुष्य आहे. त्याच्यामुळं आजचे दिनांचं काही गॅरंटी नाही आहे. या आर्टिफिशियल इंटेलिजन्सने देवाच्या राज्यावर पण हल्ला केला. आता तो कसा ते ऐका. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? उदाहरणार्थ एखादं पुस्तक आहे, ज्या वेळेस आता जे बरेचसे लेकरं सगळे कम्प्युटर ऑपरेट करतात. समजा मी तुम्हाला एक पुस्तक टाईप करून दिलं, तुम्ही तुमच्या वर्डच्या फाईलमध्ये सिम्पली त्याला अपलोड केलं, तुम्ही बघितलं ना पास्टरनी कुठं कुठं स्पेलिंग मिस्टेक केल्यात, सब रेड अंडरलाईन आता आहे. सिम्पल. ह्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स आहे. म्हणून आत्ता जे ह्याचे शोध करणारे लोक आहेत ते म्हणतात की बायबलचा डेटा आपण त्याच्यात फीड करू आणि हे बायबल परत लिहिलं गेलं पाहिजे. ऐकताय तुम्ही चर्च? ह्या दिवसात सैतानाची नजर बायबल बदलण्यावरती आहे आणि म्हणून जास्त मोबाईलच्या बायबलच्या नादी लागू नका. ऐकताय तुम्ही चर्च? हालेलुया. हे लिखित वचन, एक लाईफ टाईम बायबल चांगल्या क्वालिटीचं घेऊन स्वतःचं बाळगा. अख्ख्या परिवाराचं मिळून एक नाही. जेवताना काय एकाच ताटात जेवता का? प्रेमाने बसा एक दिवस, मी त्याच्या विरोधात नाही, पण रोज तुमची प्लेट वेगळी असते की नाही? प्रत्येकाला सेपरेट स्वतःचं बायबल पाहिजे. नसलं खर्च करा, लोन काढा, काही पण करा की बेस्ट बायबल स्वतःसाठी विकत घ्या आणि त्या बायबलकडे लक्ष द्या. येत्या दिवसात खूप गोष्टी बदलल्या जातील. एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आत्ता सध्या रोबोट तयार करण्यात आलेले आहेत आणि बऱ्याचशा चर्चेसमध्ये पास्टर संदेश देत नाहीत, रोबोट उभा केला जातो. तुम्हाला यूट्यूबवर सर्च करा, मी जे पण बोलतोय तुम्हाला ते नेटवरती मिळून जाईल. पास्टर संदेश देत नाही, AI टेक्नॉलॉजीच्या द्वारे रोबोट लोकांना संदेश देतो. पूर्ण संदेश जसा पास्टरचा चाललाय सेम संदेश तसा लोकांपर्यंत देतो. पण इथं एकच अडचण आहे, काय त्या रोबोटला पवित्र आत्मा मिळाला आहे का? जे काम पवित्र आत्म्याने होईल ते टेक्नॉलॉजीने होणार नाही. आणि म्हणून आम्हाला या गोष्टींपासून शेवटच्या काळात सावध राहण्याची गरज आहे. बरेच लोक येत्या दिवसांमध्ये, देवाच्या प्रिय लोकांनो, मेलेले लोक तुम्हाला सोडून जाणार नाहीत. तुम्ही ऐकताय? नीट ऐका, लक्ष देऊन. होलोग्राम नावाची एक टेक्नॉलॉजी, त्या टेक्नॉलॉजीच्या द्वारे जर तुम्ही, आपला प्रोजेक्टर कसा आहे तसा तो प्रोजेक्टर ऑन केला तर तो व्यक्ती एकदम तुमच्या समोर असा उभा राहिलेला तुम्हाला दिसेल. होलोग्राम टेक्नॉलॉजी. आता AI टेक्नॉलॉजीच्या द्वारे रोबोटिक रीतीनं तो व्यक्ती तयार केला जाईल. त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंगवरून त्याचा व्हॉइस तयार केला जाईल, फोटोजवरून त्याचा फेस तयार केला जाईल, त्याचं बोलणं, वागणं, सगळा स्वभाव त्याच्यात फीड केला जाईल. आणि येत्या दिवसात लेकरं बापाला म्हणतील,
डॅडी ह्या मम्मीपेक्षा ती AI मम्मी चांगली आहे. हॅलो. कारण ही मारते, ही चिडते, ही रागवते. ह्या बापापेक्षा तो AI बाप चांगला आहे. येत्या दिवसात लोक रोबोटवरती प्रेम करतील, माणसं माणसाला विसरणार आहेत. लक्ष देऊन ऐका प्रियांनो, ह्या घटना आत्ता सध्या आपल्या जगात घडत आहेत आणि याचं प्रमाण येत्या दिवसात वाढत जाणार आहे. ह्या गोष्टी ज्या आपण आत्ता ऐकत आहोत, ह्याला बायबलचं कुठं बेस आहे का? की पास्टर फक्त इन्फॉर्मेशन देत आहेत की म्हणजे मूर्त्या असतील आणि बोलतील? हे सगळं बायबलमध्ये लिहिलं आहे. वाचा प्रकटीकरण 13वा अध्याय 13 ते 15 वचनं. श्वापद काय करतं पहा. प्रकटीकरण 13:13. ते मोठी चिन्हे करते, माणसासमक्ष आकाशातून पृथ्वीवर अग्नी पाडावा असे देखील करते. जी चिन्हे त्या श्वापदा समक्ष करण्याचे त्याच्याकडे सोपवले होते, त्यावरून ते पृथ्वीवर राहणाऱ्यांना ठकवते. म्हणजे तलवारीचा घाव लागला असताही जिवंत राहिलेल्या श्वापदासाठी मूर्ती करण्यास पृथ्वीवर राहणाऱ्यांना ते सांगते. पृथ्वीवरच्या लोकांना काय सांगते? मूर्ती करायला सांगणार ते श्वापद. 15 वचन नीट ऐका. त्या श्वापदाच्या मूर्तीत प्राण घालण्याची त्याला मुभा देण्यात आली, यासाठी की श्वापदाच्या मूर्तीने, काय क्लिअर कट वचन आहे, श्वापदाच्या मूर्तीने. हे बायबलमध्ये लिहिलं आहे. श्वापदाची मूर्ती शेवटच्या काळात बोलणार आहे. हे होलोग्राम, हे AI टेक्नॉलॉजी, हे रोबोट माणसाशी वार्तालाप करणार आहेत. ही टेक्नॉलॉजी आत्ता डेव्हलप झाली आहे, पण हजारो वर्ष आधी बायबलमध्ये लिहून ठेवलं आहे. स्पष्ट आहे. हालेलुया. आणि जे कोणी त्या श्वापदाच्या मूर्तीला नमन करणार नाहीत, ते जीवे मारले जावेत असे तिने घडून आणावे. जे टेक्नॉलॉजीच्या अधीन जाणार नाहीत, त्यांना जीव गमवावा लागणार आहे येत्या दिवसात. येत्या दिवसात सगळी दुनिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स या टेक्नॉलॉजीची, मोबाईल फोन, सगळ्या गोष्टींची ही दुनिया गुलाम होणार आहे. ऐका, काय होणार आहे? गुलाम होणार आहे. सगळं जग त्या टेक्नॉलॉजीच्या, त्या गोष्टींच्या मागं जाणार आहे. वाचा प्रकटीकरण 13:3. त्याच्या एका डोक्यावर प्राणांतिक घाव झाल्यासारखे माझ्या दृष्टीस पडले, तरी त्याचा प्राणघातक घाव बरा झाला. तेव्हा सर्व पृथ्वी आश्चर्य करत त्या श्वापदा मागून गेली. सगळी पृथ्वी काय झालं? कोणामागे गेली? श्वापदा मागे गेली. ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या वाढतील की सगळ्यांना त्या गोष्टी सवयीच्या होतील. सगळं काही टेक्नॉलॉजीमुळे एवढं सोपं होईल, लोक देवाला तुच्छ लेखतील. परमेश्वराच्या विरुद्ध लोक बिनधास्तपणे वागतील. आज लोक तत्वज्ञान सांगतात, वैचारिक गोष्टी सांगतात. ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्याला असं वाटतं की पैसा सर्व काही आहे, पण त्या पैशाने जीवन विकत घेता येत नाही. मोठा बेड घेता येईल, मोठी गादी घेता येईल, मोठा बंगला बांधता येईल, पण हॉस्पिटलला गेला की त्याला सुचत नाही. तो म्हणतो डॉक्टर जितना है सब आप ले लो, लेकिन मेरा थोड़ा लाइफ बढ़ा दो. तो म्हणतो तुझा जायचा टाइम आला है आता, मैं नहीं ले सकता, तेरे बच्चों को दे दे और तू निकल अभी इधर से, तुझा टाइम संपला आता. पैसा जीवन देऊ शकत नाही, विद्वत्ता तुमचं लाईफ स्ट्रॉंग करू शकत नाही. जगातली कुठलीच अशी गोष्ट नाही की जी तुम्हाला सार्वकालिक जीवन देऊ शकते. त्यासाठी एकच गोष्ट आहे, येशू ख्रिस्ताचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे. या दिवसांमध्ये आता एकच सरते शेवटी, सगळ्यात महत्त्वाची सूचना सगळ्यांना. किती लोक आमेन म्हणतील? हे सगळं ज्ञान वाढणार आहे, पण बायबलचा देव काय सांगतो ऐका. 1 करिंथ 1 अध्याय 19 वचन. ज्ञान किती पण वाढू द्या, माणूस किती पण हुशार होऊ द्या, चंद्रावर गेला तरी तिथून परत त्याला खाली फेकायची ताकद ज्याच्याकडे त्याच्याकडे पहा. 1 करिंथ 1:19. कारण मी ज्ञानाचे ज्ञान नष्ट करीन,
व बुद्धिमानांची बुद्धी व्यर्थ करीन, असा शास्त्रलेख आहे. किती लोक आमेन म्हणतील? तुमचं ज्ञान, तुमची टेक्नॉलॉजी, तुमचं घरटं किती उंच बांधा, परमेश्वर म्हणतो मी तिथून ते उपटून काढीन आणि ते खाली फेकून देईल. देवाच्या प्रिय लोकांनो, माणसाने केलेली सगळी प्रगती देवासमोर शून्यवत आहे. आणि म्हणून आज या सर्व वचनातून आम्ही काय प्राप्त केलं? आम्ही एक गोष्ट शिकलो, या दिवसात टेक्नॉलॉजी वाढेल, या दिवसात जगामध्ये विद्वत्ता, ज्ञान, सगळ्या गोष्टी वाढतील. मग आता 5Gचा मोबाईल घ्यायचे की नाही पास्टर? घेऊन टाका. पास्टर AI कंपनीमध्ये जॉब मिळतोय, करायची की नाही? बिनधास्त करा. ऐकताय तुम्ही म्हणता पास्टर तुम्ही तर आम्हाला नरकाच्या वाटेवर चालवलं. हे काय? ऐका, ज्या दिवशी तुम्हाला हात आणि कपाळ मागतील, कशावर पण लात मारायची तयारी ठेवा. कशावर पण, मोठ्या पगाराच्या नोकरीवर, काही असो, सन्मान असो, काही असो, त्याच्यावर लात मारायची तयारी ठेवा. जेव्हा शिक्का मारण्याची वेळ येईल तोपर्यंत जो चल रहा है वो चलने दो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. खूप लोक प्रीच करून मोकळे झाले. हे आता इंजेक्शन आहे ना, कोविड वॅक्सिन, हे 666 आहे. आता ज्यांनी हे संदेश दिलेत का, ते सगळे वॅक्सिन घेऊन मोकळे झालेत. संदेश देतानाच असे दे, 100 वर्षांनी जरी लोकांनी ऐकले तरी म्हटलं पाहिजे 100 वर्षापूर्वी त्या सेवकाने खरा संदेश दिला होता. आमेन. मनगडन गोष्टी नाही, इकडं बायबलचा बेस पाहिजे, त्या गोष्टी टिकून राहतील. किती लोक आमेन म्हणणार आहेत? मग आज आम्ही फक्त अलर्ट राहायचं, जगात काय घडतंय, काय घडत नाही आहे, आणि कुठल्याच टेक्नॉलॉजीच्या आहारी जाऊ नका. आहारी जाणं म्हणजे फक्त म्हणजे तीच गोष्ट माझ्यासाठी सर्व काही आहे हे होऊ द्यायचं नाही. ज्या दिवशी वाटेल जास्त मोबाईलचा वापर झालाय, ठरवून 2 तास बंद करायचा, बघायचंच नाही. जर तुमच्या जीवाची तळमळ झाली तर कुठंतरी तुमचा जीव तिकडं अडकलाय. ज्या लोकांना फोन आलेला नसताना फोनची बेल वाजल्याचा भास होतो, तुम्हाला फोनचं ॲडिक्शन झालंय. झोपेतून उठल्याबरोबर डोळे चोळता चोळता जर तुम्ही फोन पहिला हातात घेता, तुम्हाला फोनचं ॲडिक्शन झालंय. मध्यरात्री जाग आली आणि तरी पण तुम्ही वॉशरूमला जाऊन आले, पाणी पिऊन घेतलं, पहिला मोबाईल बघता, कोणाचे मेसेज आले, तुम्हाला मोबाईलचं ॲडिक्शन झालंय. तो वेळ रेस्ट्रिक्ट करा. ऐकताय तुम्ही चर्च? फोन असो, TV असो, कुठलीही गोष्ट असो, आहारी जाऊ नका. एकच गोष्ट आहे, त्याच्यात किती पण वेळ द्या, वेस्ट जाणार नाही. आज नंतर जास्तीत जास्त वेळ प्रार्थना, बायबल वाचन, आराधना या गोष्टीसाठी देऊया. बोला येशू मसीह की हालेलुया. प्रार्थना करूया. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात पिता आम्ही तुझ्या चरणाशी येतो, प्रार्थना करतो या समयी आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझ्या पवित्र रक्तात घे. ज्या वचनाद्वारे तू आज आमची भेट घेतलीस, मानवाचं ज्ञान अत्यंत वाढत चाललेलं आहे, परंतु हे स्वर्गीय बापा, आमची तुझकडे एकच प्रार्थना आहे, या वाढलेल्या ज्ञानाने स्वर्गीय राज्याच्या विरुद्ध कुठलंही काम मनुष्याने करू नये, यासाठी मंडळीला नेहमी सतर्क आणि तयारीत तू ठेव. येशू, तुझं आगमन जवळ आहे आणि त्या आगमनाची आम्ही तयारी करावी, यासाठी आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. स्वर्गीय बापा, कोणीही मागे राहू नये अशी आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. तू येशील तेव्हा उचललं जाण्यासाठी मंडळीला तू तयार कर. आणि प्रभू परमेश्वरा, तुझ्या सतर्कतेचा हा जो इशारा असतो आम्हाला दिलास, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. इथून पुढचा वेळ तुझ्या हाती घे, आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन, आमेन, आमेन.